तृतीय पक्ष रस्ता ठेकेदाराकडून अवघ्या 48 तासांच्या कालावधीत महत्त्वाच्या पाणी वितरण वाहिन्यांचे वारंवार नुकसान झाल्याने नंदनवन 2 कमांड क्षेत्रातील पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालाय। 2 जानेवारी 2026 रोजी पायलिंग कामादरम्यान संबंधित ठेकेदाराने 500 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पाणी वाहिनीस नुकसान पोहोचवले। त्यामुळे संपूर्ण नंदनवन 2 कमांड क्षेत्रातील पाणी पुरवठा बाधित झाला। पहाटेच्या सुमारास दुरुस्तीचे काम करण्यात आले, मात्र ते योग्य पद्धतीने न झाल्याने समस्या पूर्णतः सुटली नाही। दुरुस्तीच्या कामादरम्यानच ठेकेदाराकडून 200 मिमी व्यासाच्या वितरण वाहिनीलाही नुकसान झाले। त्यानंतर दुपारी सुमारे 2:30 वाजता पुन्हा एकदा त्याच 500 मिमी व्यासाच्या आउटलेट वाहिनीस नुकसान झाले। पुढे सायंकाळी अंदाजे 5 वाजता आणखी एका 200 मिमी व्यासाच्या वितरण मुख्य वाहिनीस नुकसान झाल्याने 48 तासात पाणी वाहिन्यांचे 4 वेळा नुकसान झाले। या वारंवार झालेल्या नुकसानीमुळे आणि अपुऱ्या दुरुस्तीमुळे कालपासून शेषनगर, विद्यानगर, श्रीकृष्णनगर, संताजीनगर, गोपाळकृष्णनगर, संकल्पनगर, इंदिरा देवी टाउन, गंगा विहार कॉलनी, व्यंकटेश नगर, दर्शन कॉलनी, श्रीनगर, सद्भावना नगर आणि वृंदावन नगर या भागातील पाणी पुरवठा गंभीररित्या प्रभावित झालाय।